Hello dear students, welcome to our channel. Our today's topic is on summary writing. So today we will discuss on what is summary, what are their examples. So till the end and watch full video. Before start the video, if you new here, please subscribe to our channel. For more videos, subscribe to our channel. So summary writing. What is summary writing? Anybody knows? I will explain. Summary writing means सारांश लेखन. आपण मराठीमध्ये summary writingला सारांश लेखन म्हणतो. सो स्टुडंट्स, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. तुम्ही सांगा की आपण समरी हा शब्द फक्त स्कूलमध्ये किंवा आपल्या एक्झाममध्येच ऐकला आहे का? तर याचं ॲन्सर माझ्या मते नाही, कारण की आपण हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करत असतो, पण आपल्याला त्याची कल्पना नाही. तर मी तुम्हाला ते सांगतो कसं. तुम्हाला आता एक एक्झाम्पल सांगतो. तर बघा, एखाद्या दिवशी समजा तुम्ही तुमच्या मैत्रिणी किंवा मित्रांसोबत बाहेर मूवी बघायला गेलात आणि तिथे फक्त तुम्ही तुमचे मित्र वगैरे मिळूनच गेला आहात आणि पिक्चर पाहिल्यानंतर तुम्ही घरी आलात. घरी आल्यानंतर तुमच्या आई किंवा बाबांनी तुम्हाला विचारलं तुम्ही त्या पिक्चरमध्ये काय बघितलं, तुम्हाला कसा वाटला पिक्चर, त्यामध्ये काय होतं. तर तुम्ही त्यांना काय सांगाल? तुम्ही त्यांना पूर्ण 3 घंटे तुम्ही जे पाहिलं ते पूर्ण सांगाल? नाही ना. तुम्ही काय सांगणार? तुम्ही सांगणार त्यामधले मेन पॉईंट, जसं की ती मूवी कशावर आधारित आहे, ती मूवी ऐतिहासिक आहे की भौगोलिक आहे, असेच काही मेन पॉईंटनी तुम्ही ती पूर्ण मूवी तुमच्या आईला एक्सप्लेन केली. आता मला सांगा, तुम्ही ती मूवी पाहिली पूर्ण 3 तासाची आणि एक्सप्लेन केली 5 मिनटात किंवा 15 मिनटात. तर यालाच आपण म्हणतो सारांश, म्हणजे समरी. म्हणजे बघा, दिलेल्या उत्तरामध्ये तुम्हाला दिलेल्या पॅसेजमध्ये तुम्हाला 150 शब्द दिलेले असतील, तर त्या 150 शब्दांचा 50 शब्दांमध्ये रूपांतर करणे म्हणजेच समरी होय. आता मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट थिंग्स सांगणार आहे. समरी लिहिताना तुम्ही या सगळ्या थिंग्स यूज करायला हव्यात. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा बघा, पहिल्या नंबरवर आहे दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा. एकदा वाचून नाही समजला तर तो 2दा 3दा वाचा. म्हणजे एक पॅसेज तुम्हाला दिलेला आहे, तो काळजीपूर्वक तुम्ही वाचा. आता सेकंड बघा, त्यातील महत्त्वाच्या मुद्द्याखाली पेन्सिलने अंडरलाईन करा. म्हणजे त्यामधील जे मेन मुद्दे आहेत त्यांना तुम्ही पेन्सिलने अंडरलाईन करा. आता तिसरं पाहू, महत्त्वाच्या मुद्द्यांचा उपयोग करून तुमच्या भाषेत सोपी व सुटसुटीत वाक्य बनवा. वाक्य बनविताना व्याकरण व स्पेलिंगच्या चुका टाळा. बघा, तुम्ही जेव्हा सारांश लिहिता तेव्हा तो आपल्या सोपी भाषेत असला पाहिजे. म्हणजे आपण जी डेली भाषा यूज करतो त्या भाषेमध्ये असला पाहिजे. आता चौथं पाहू. तर बघा, चौथ्यामध्ये दिलेलं आहे समरी रायटिंग एका परिच्छेदमध्ये आला पाहिजे. म्हणजे बघा, समरी रायटिंग हा जो आहे तो फक्त एकाच परिच्छेदमध्ये आला पाहिजे, म्हणजे एकाच पॅसेजमध्ये आला पाहिजे. तर बघा, हे काही इम्पॉर्टंट थिंग्स होते. हे तुम्ही लिहून घ्या बुकमध्ये, कारण की हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेव्हा पण समरी लिहिता तेव्हा हे थिंग्स इम्पॉर्टंट आहे. तर आता बघूया. सो नाव अवर टॉपिक इज रायटिंग स्कीम फॉर समरी रायटिंग. सो फर्स्ट पॉईंट इज अप्रोप्रिएट टायटल. म्हणजे तुम्ही जी समरी लिहिणार आहे त्या एक पॅसेजला एक टायटल, सुटेबल टायटल असलं पाहिजे. त्यालासुद्धा 1 मार्क असतो. आता सेकंड बघा काय आहे, सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज. जेव्हा तुमचा समरी एंड होईल, म्हणजे तुमचा पॅसेज एंड होईल, तेव्हा त्याची सेंट्रल आयडिया तुम्हाला लिहायची आहे. सेंट्रल आयडिया म्हणू शकता किंवा थीम म्हणू शकता तुम्ही. तो आता थर्ड बघूया, यूज ॲप्रोप्रिएट लँग्वेज. म्हणजे त्याला चांगली वळण असणारी लँग्वेज लिहायची आहे तुम्हाला, आपल्या भाषेत, सोपी भाषेमध्ये म्हणू शकता तुम्ही. तर या सगळ्यांना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यांना खूप मार्क्स आहेत, तर ते लिहिणं अत्यंत आवश्यक आहे.
तर आता बघूया त्याच्यानंतरचा टॉपिक म्हणजे पॅसेज. आता हा पॅसेज मी तुम्हाला वाचून दाखवणार आणि त्यानंतर याची समरी मी कशी केली हे सुद्धा दाखवणार. तर बघा. So let's start the read this passage. To read a lot is essential. It is stupid not venture outside the examination set books or the textbooks you have chosen for intensive study. Read as many books in English as you can, not as a duty but for pleasure. Do not choose the most difficult books you find with the idea of listening and learning as many new words as possible. Choose what is likely to interest and be sure in advance that is not too hard. You should not have to be constantly looking up new words in the dictionary. For that didn't interest and checks real learning, look up a word here and there, but as a general policy, try to push ahead guessing what words mean from the context. It is extensive and not intensive reading that normally helps to get interested in extra reading and thereby improve your English. You should enjoy the feeling which extensive reading gives. As you read, you will become more and more familiar with words and sentences, patterns you already know, understanding them better and better as you meet them in more and more contexts, some of which may differ only slightly from others. Some people say that we cannot learn to speak a language better with the help of a book. To believe that the spoken language and written language quite different things. This is not so. तर हा आपला पॅसेज होता. आता आपण बघूया पॅसेजची समरी कशी केली आहे. तर बघा, ही आहे समरी. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा पण तुम्ही समरी लिहिता त्यावेळी टायटल देणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, मी टायटल काय दिलं आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ एक्सटेन्सिव्ह रीडिंग. आता टायटल लिहिल्यावर बघा, मी समरी लिहिली आहे, ते पण अगदी सोप्या लँग्वेजमध्ये. आता बघा, टायटल झालं, समरी झाली. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सेंट्रल आयडिया. या सेंट्रल आयडियावर तुम्हाला 2 मार्क आहे. तर बघा, या पॅसेजमधली सेंट्रल आयडिया काय आहे, तर मी सांगत आहे. रीड द बुक्स नॉट फॉर ड्युटी, रीड द बुक्स फॉर आवर प्लेजर. याचा अर्थ असा की आपण बुक्स आपल्या ड्युटीसाठी नाही वाचले पाहिजे. म्हणजे आपण वाचतच आहे, बुक वाचतच आहे, तर याच्यासाठी नाही, तर आपण बुक याच्यासाठी वाचले पाहिजे की ते आपलं सौभाग्य आहे की आपण बुक वाचत आहे. असा या सेंट्रल आयडियाचा मीनिंग होतो. सो आय होप तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल. आणि सॉरी फॉर एनी मिस्टेक, यू गॉट एनी मिस्टेक फॉर माझ्या ऑडिओमध्ये थोडी प्रॉब्लेम. बट डोंट वरी, नेक्स्ट व्हिडिओ विल बी much better than this video. So I hope you enjoy this video.